नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर माझ्या मोठ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी घरासमोर बसले बघा, आणि हे घरापुढं आमच्या हे घरापुढचं वातावरण बघा कसं आहे. रान असल्यामुळे रानातले बघा आता घाण ती जाळायची चालले बघा, पाचोळा सगळा. आणि आभाळ आले त्यामुळे वातावरण एकदम छान झाले आणि माणसांची गडबड उठली बघा. गुरासनी पाणी पाजायचं, वैरण टाकायचं, कारण वाळवाचा पाऊस कधी पण येतो, त्याला काय सांगता येत नाही. आला म्हणूनच तर आला पाऊस लगेच. तर बघा कसं वातावरण झालं एकदम. आणि इकडे हे सगळं गवत पेटवून दिलं आहे, पाचोळा गोळा करून सगळा पेटवून दिला आहे बघा. आणि हे बघा वातावरणाचं कसं एवढं भारी वाटतं. आणि एवढी तलकली होत्या काय बोलायचं काम नाही वातावरणानं, कारण आभाळ आले त्यामुळे लयच गरम व्हायला लागले आज काय म्हणून बाहेर बसल्या. तर बाहेरचं एवढं वातावरण म्हणलं शूटिंग करून घ्यावं बघावं तरी. तर इकडं बघा टायगरला धुयायला लागले ते, कारण आता लय गरम व्हायला लागला त्यामुळे टायगरला धुयाची गडबड चालली आहे ह्यांची बघा. आणि तो पण कसा उभा राहिला एकदम शांत बघा की. आणि एकदम पाणी पडल्यावर किती भारी वाटते बघा. तर इकडे आयऱ्याचा डाव पडला आहे बघा, आयऱ्याने खेळायला लागले ते पोरं. तर ही माझी मुलगी सकाळी आल्या आणि आता जाणार आहे. तर मालक म्हटलं ते तिचं थंब मी या लागलो या, मी तुला जाताना घेऊन जातो. तर ती बसली होती आवरून, येणारच आहे ती म्हणून. तर याला वेळ लागेल म्हटले, त्यावर पोरांचा आयऱ्याचा डाव पडला म्हणून आयऱ्याने खेळायला लागले. आणि तिला आयऱ्यानं खेळायला बाकीचं सगळे खेळायला आवडते ते, कारण आमच्या घराच्या पाठीमागं चांगली जागा म्हणजे खेळायसारखं असल्यामुळे आलं की मग तिथं एक डाव पडते तेच त्यांचं. सगळ्या पोरी असल्या का नाही की सगळ्यांचं डाव पडते ते, कबड्डीचं, खो खोचा, पुन्हा मग दोरोड्या खेळणार, जपकईचा डाव, आयऱ्याचा डाव पडतो. आणि आज कसं पुढं ते आता निघाल्या म्हटल्यावर पोरं तिथं उभा राहते, आणा जाऊ आयऱ्या, आपण आयऱ्याने खेळूया. मग आता दिदी आयऱ्याने खेळते म्हटल्यावर पोरं पण एकदम खुश झाली ते. तर बघा हे खेळायला लागले. आणि आयरं एवढं तिच्यापाशी पहिलं होतं ते काय बोलायचं का, 3-4 मोठ्या बाटल्या भरून आयरं ठेवलं होतं, एवढं नापायचे आयरं ती. आणि एवढं साठवून ठेवायचे आयरं, प्रत्येकजण पोरी येणार म्हणणार तुझ्याकडं आयरं आहे ते दे मला, मग एवढं आयरं तिच्यापाशी होतं ते. आता सगळं आयरं इकडं तिकडं गेल्यामुळे सगळं आयरं गेलं, त्यामुळे ही दोघंजण आयरं घेऊन आले ते बघा. आणि तिच्याबरोबर खेळायला लागले ते. खेळाच्या कुठल्या पण गोष्टीची आवड पाहिजे आणि मुलीसनी स्वातंत्र्य पाहिजे. आमच्या घरात मुलीसनी असं बंधन आहे, त्यामुळं आले की अशा मनसोक्त खेळते ते, त्यांच्या मनात काय असेल ते मनासारखं त्या करते त्या. त्यामुळं आता बघा डाव पडला आहे आणि कसा डाव रंगला आहे बघा. डाव असा रंगात येणार आणि तर मिस्टर तिचे आलं नाही ते म्हणजे बरं, असं मला पण वाटायला लागलं आहे मनात. कारण एकदा डाव रंगला आणि मध्ये मोडला की मन नाराज होतं, त्यामुळं असं वाटतं वेळानं आलं ते तर जरा बरं होईल. तर आता ह्यांचं कुत्रं दोन झालं आहे. तर आता त्यांचं चाललं होतं आम्ही पण खेळा येणार आहे, पण ती घरातनं आवाज आल्यामुळे ते आत गेले ती याची ते म्हणून थांबलेले. तर आता आयरं मांडले ते बघा. आणि आता त्यांचा दुसरा डाव चालू झाला आहे, त्यांच्यासाठी थांबलेले पण आता आणि त्यांनी दुसरा डाव मांडला आहे बघा. तर आता ही तिचीनं त्यांचं मोजायचं चाललं आहे. मी शूटिंग व्हिडिओ करते आता त्यासने म्हणजे बरं वाटतं आहे, कर्म मी म्हणून तिनं मला सांगितलं मग व्हिडिओ कराय. तर बघा माझा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब.